नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज दिवसभरात घडलेल्या सर्व घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती. मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर, तर आपली महानगरपालिका अजूनही इलेक्शन मोडवर. स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास निरुत्साह, शहरवासी राम भरोसे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा वापर करून अनधिकृतरित्या प्रचार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग निरुत्साही असल्याचा दावा मचाळा पार्टीचा आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. मुंबई होर्डिंगच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शहरातील होर्डिंगचं नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले नसल्याचे, मनपा शहरवासियांच्या जीविताच्या रक्षणाबाबत उदासीन असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामकाजात असल्याने या विषयाकडे अद्यापपर्यंत गंभीरपूर्वक लक्ष देण्यात आलेले नाहीये. मुंबईतील घाटकोपरच्या पोलीस मैदान पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले. घाटकोपर होर्डिंग अपघातातील मृतांची संख्या मंगळवारी दुपारपर्यंत 14 वर गेली असून 74 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असता राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड अशा काही महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने सदर प्रकरणावरती स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील अधिकारी अद्याप पावेतो इलेक्शन ड्युटीवर असल्याने या गंभीर स्वरूपाच्या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नसल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व नजीकच्या मान्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित आणि मालमत्ता हानी व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता परवानगी देण्यात आलेल्या सर्व होर्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करणे अनिवार्य आहे. आपल्या शहरात 410 पेक्षा जास्त होर्डिंग्स 20 एजन्सीमार्फत रस्त्यावर, इमारतींवर लावलेल्या आहेत. या एजन्सीजकडून दर 2 वर्षाला होर्डिंगचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र घेतले जाते. मात्र महानगरपालिकेकडून स्वतंत्र यंत्रणा लावून स्वतः स्ट्रक्चरल ऑडिट केले जात नाही. त्यामुळे एजन्सीच्या भरोशावर आपल्या शहरातील होर्डिंग्स अशा प्रकारे उभे आहेत. शहरातील बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, सिल्लेखाना, औरंगापुरा, सिडको, आकाशवाणी, हर्सुल टी पॉइंट यासह अन्य काही चौकांमध्ये मोठ्या आकाराच्या होर्डिंग्स लावण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच शहराच्या रस्त्यावरील दुभाजकांवर देखील होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. या सर्व होर्डिंग सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व नजीकच्या मान्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसात कितपत सक्षम आहेत याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे. नसता शहरवासियांच्या डोक्यावर देखील होर्डिंगची टांगती तलवार असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेच्या शेवटी 63.7 इतकं मतदान जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोंदवलं असल्याचं मंगळवारी जाहीर केलं. यामध्ये कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 66.78% असे सर्वाधिक टक्केवारी मतदानाची बघावयास मिळाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी 11 तास चाललेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी 63.7% मतदान झालं. मतदारसंघातील 18 केंद्रांवर सायंकाळी 6 वाजेनंतरही मतदान सुरू होतं. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी घोषित करण्यास प्रशासनाला उशीर झाला. मतदानाची टक्केवारी आणि सविस्तर आकडेवारी मंगळवारी प्रसारित करण्यात आली आहे. 2019 साली 63.48% मतदान झालं होतं. त्या तुलनेत मतदारांचा टक्का जवळपास घसरला आहे आणि जवळपास सारखा म्हणता येईल. पण मतदारांनी जेमतेम फर्स्ट क्लास राखला. 37 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं. बीड बायपासवरील MIT कॉलेजमध्ये 4 जूनला मतमोजणी होणार आहे. दिवसभर शांततेत मतदान झालं. सरासरी 63.7% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. पहिल्या व शेवटच्या टप्प्यातील वैजापूर, गंगापूर व औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम या 6 विधानसभा मतदारसंघातील 20,59,710 पैकी
सरासरी 12,99,040 मतदारांनी मतदान केलं. यात सर्वाधिक कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात 2,17,089 इतके मतदान झाले. त्याची टक्केवारी 66.78 इतकी आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात 2,11,500 इतकं मतदान झालं असून त्याची टक्केवारी 60.40 इतकी आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2,35,784 इतकं मतदान झालं असून त्याची टक्केवारी 60.58 इतकी आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात 2,06,633 इतकं मतदान झालं असून त्याची टक्केवारी 61.11 इतकी आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघात 2,27,152 इतकं मतदान झालं असून त्याची टक्केवारी 65.44 इतकी आहे. तर वैजापूर विधानसभा मतदारसंघात 2,08,82 इतकं मतदान झालं असून त्याची टक्केवारी 64.80 इतकी जाहीर करण्यात आली आहे. MIDC वाळूज भागात प्रचार संपलेला असताना देखील काही निवडक उमेदवारांचा उघड प्रचार करण्यात आल्याचा आरोप मचाळा पार्टीचे कार्याध्यक्ष भरत फुलारे यांनी केला असून याकडे प्रशासनाने डोळेझाक करण्यात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लोकसभा मतदारसंघाचे काही उमेदवार परवानगी नसताना देखील चिन्हाचा वापर करून खुल्या पद्धतीने प्रचार करत असल्याचे मतदानाच्या दिवशी उघडकीस आले. याबाबत गावात मचाळा पार्टीचे कार्याध्यक्ष भरत फुलारे यांनी प्रशासनाला ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फतीने सदर कागदपत्रे जमा करण्याची थातुरमातुर कारवाई केली असल्याचा आरोप फुलारे यांनी केला आहे. प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. सदर उमेदवारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. नमस्कार, मी भरत फुलारे, कार्याध्यक्ष डावात मचाळा पार्टी. आज छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभेचे मतदान पार पडत असताना 108 पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये काही तुरळक उमेदवारांनी प्रचार संपलेला असताना देखील 11 तारीखला 5 वाजता उघड प्रचार करणं हे संपलेलं आहे. आणि हे संपलेलं असताना आज मतदान केंद्राच्या बाहेर आणि मतदान केंद्राजवळ उघडपणे प्रचार केलेला आहे. याबद्दल आम्ही शासनाकडे आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी देखील दिल्या, परंतु प्रशासनाने याकडे डोळेझाक केले आणि थातुरमातुर कारवाया करून या लोकांकडील खाली पॉम्पलेट आणि प्रचार साहित्य जप्त केले. परंतु नियमानुसार लोकांवर ज्यांनी प्रचार साहित्य वाटप केले त्यांच्यावर कायद्याने कारवाई झाली पाहिजे, तरच कायद्याचं राज्य टिकन आणि तरच अशा प्रकारच्या ज्या घटना आहे त्या घडणार नाही. आणि असं जर सुरू राहिलं तर नक्कीच कुठंतरी कायद्याचं राज्याचं भंग होत चाललेलं आहे असं चित्र समोर दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात सोमवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पुन्हा अचानक मोठी आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात सोमवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पुन्हा अचानक मोठी आग लागली. कुलगुरूंच्या बंगल्याच्या परिसरात असलेल्या वसतिगृह क्रमांक 5च्या पाठीमागे ही आग लागली होती. अचानक लागलेल्या या आगीमुळे तेथील वसतिगृह क्रमांक 5च्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि भीतीपोटी ते मैदानात आले. त्यांनी सुरुवातीला ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता आगीने विकराळ रूप धारण केले आणि आगीचे मोठेच्या मोठे लोळ उठू लागले. विशेष म्हणजे विद्यापीठ परिसरात आगीची ही घटना घडूनही विद्यापीठ परिसराच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले कुलसचिव घटनास्थळी फिरकलेही नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. याबरोबरच काही दिवसांपूर्वी देखील विद्यापीठ शेजारी आग लागल्याची घटना घडली होती. ती आग अग्निशमन दलाच्या पथकाने आटोक्यात आणली होती. आठवडाभरामध्ये ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा। सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। आगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिनांक 31 मे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम अन्वये मनाई आदेश लागू करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत। आगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दिनांक 31 मे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम अन्वये मनाई आदेश लागू करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहे। त्यान्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाहक स्फोटक पदार्थ बाळगणे, 5 किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, निदर्शने करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। या संदर्भात पूर्व परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी स्पष्ट केलं आहे। लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले। त्यात लक्षणीय आणि अभिनव उपक्रम ठरला तो मतदान केंद्रावर पाळणा घरे स्थापित करण्याचा। हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला। महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले। त्यात हा मतदान केंद्रावर पाळणा घरे स्थापित करण्याचा उपक्रम सर्वात उपयुक्त आणि लक्षणीय ठरला। मतदान केंद्रावर पाळणा घरे स्थापित करण्याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला निर्देश दिले होते। त्यानुसार महिला बालकल्याण विभागामार्फत कारवाई करून अंमलबजावणी करण्यात आली। एखादी माता मतदानासाठी आली असता तितका वेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ होणे अपेक्षित आहे आणि मतदार लहान मुलांसह मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी पाळणाघर सुविधा देण्यामागचा विचार होता। प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडी ताईकडे सोपवण्यात आलं। या ठिकाणी येणाऱ्या बालकाला तिथं अनेक खेळणी, झोपाळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे, प्यायचे पाणी, बेबी फूड आदींची सज्जता होती। जिल्ह्यात शहरी भागात 180 तर ग्रामीण भागात 1650 पाळणाघरे सज्ज होते। ज्या इमारतीत अनेक मतदान केंद्र असतील तिथे त्या इमारतीत एक पाळणाघर याप्रमाणे नियोजन होतं। पाळणाघराचा परिणाम हा स्तनदा माता, लहान बालके असणाऱ्या मातांना खूप झाला। त्यांनी आपली बालके पाळणाघरात सोपवली। तेथील खेळणी व आकर्षकता पाहून बालकेही तेथे रमली, बागडली। त्यांच्या किलबिलाटाने पाळणाघर गजबजलं। लोकशाहीसाठी आपले मतदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या मातांना ही एक चांगली सुविधा होती। त्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग होताना दिसत होता। अनेक मातांनी आपलं कडेवरचं बाळ पाळणाघरात सांभाळायला देऊन आपले लोकशाही प्रति कर्तव्य बजावलं। एकंदरीत निवडणुकीच्या धामधुमीत या पाळणाघरांमधला किलबिलाट ही सुखद लोकशाहीची नांदीच ठरली। सोमवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानासमोर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी करत
इम्तियाज जलील यांना शुभेच्छा देत विजयाचा जल्लोष साजरा केला। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्ह्याभरात मोठ्या उत्साहात पार पडली। मतदान प्रक्रिया संपल्यानंतर MIMचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी रात्री हजारो युवकांची गर्दी जमा झाली। या युवकांनी जलील यांना विजयी झाल्याच्या शुभेच्छा देत मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला। यावेळी जलील यांनी सुरुवातीला निवासस्थानाच्या गॅलरीतून सर्व युवकांचे आभार मानले। त्यानंतर तिथे जमलेला जमाव काही ऐकायलाच तयार नसल्याने जलील हे निवासस्थानाच्या बाहेर आले। यावेळी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले, तर त्यांना खांद्यावर उचलून एकच जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाक्यांचे आकाशबाजी करत युवकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। MIM पक्षाच्या वतीने सोमवारी झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये जलील यांना सर्वात जास्त मतदान पडल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। त्यानंतर निकाल लागण्याची प्रतीक्षा न करताच मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री पक्षाच्या वतीने विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। दोन्ही बायका गेल्या, सगळ्या बाजूने अडचणीत आलो, मात्र एक पैसाही खर्च न करता लाखो मतदारांनी मतदान केल्याचे म्हणत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हात जोडून मतदारांचा आभार व्यक्त केला। मी खरंच आज मनापासून एक गोष्ट सांगतो, मला खूप घाईवरून आलंय। लोकसभेचे मतदान काल झालं आणि या मतदानामध्ये टॅली काढली आहे। साधारणतः 2.25 ते 2.5 लाख मतापर्यंत मी चाललोय असं दिसतंय। आता हे कितपत खरं होतंय, कितपत खोटं होतंय मला माहित नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लाखाच्या खाली मतदान नाहीये। आणि हे कोणाला तर ज्याच्याकडे काही उरलेलं नाहीये, न घर, न संसार, न पैसे, न तब्येत, काहीही ज्याच्याकडे उरलेलं नाहीये। दोन्ही बायका निघून गेल्या आहेत, एक बायको तर विरोधात प्रचार करते, शिव्या देत आहेत, काय काय घाण बोलतायत, सगळ्या बाजूनी अडचणीत आहे। कोर्ट केसेस आहे, 10 लाख रुपयाची रिकव्हरी पेंडिंग आहे, काय वाटेल ते नाही ते सगळं माझ्यावरती आहे। आणि अशा प्रसंगातून जात असताना हार्ट अटॅक येऊन गेला, तब्येत ठिकाणावर नाही राहत। जर कन्नड सोयगाव मतदारसंघ एवढ्या मोठ्या प्रमाणात मला सहकार्य करत असेल, एक पैसाही दिलेला नाही, एक पैसा नाही, रुपया तर सोडून द्या, पैसाही दिलेला नाही, आणि मंडळी जर माझ्या पाठीमागे उभी राहत असतील सर्व जाती धर्माची, तर हे अद्भुत आहे। आणि या अद्भुत लोकांना मी नमस्कार करून मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो। मी एवढा अडचणीत असताना तुम्ही एवढा सपोर्ट केलाय, मी तुमचे ऋण कुठे फेडू। फक्त मी एकच सांगेन, निवडून येईल नाही ते येणार नाही, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमचं काम करत राहील, एवढं मात्र मी शब्द कन्नड सोयगावच्या लोकांना देतो आणि माझ्या सगळ्याच मतदारांना देतो। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती। मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर, तर आपली महानगरपालिका अजूनही इलेक्शन मोडवर। स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास निरुत्साह, शहरवासी राम भरोसे। मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा वापर करून अनधिकृतरित्या प्रचार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग निरुत्साही असल्याचा दावा मचाळा पार्टीचा आरोप। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।